नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटर चिकन। हॉटेलसारखं बटर चिकन घरच्या घरी खायला एकदम टेस्टी। तर त्यासाठी आपण घेणार आहोत हे चिकन। याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यावरती थोडासा आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि 3-4 चम्मच आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आणि हळदी पावडर ही टाकून घ्यायची आहे, लाल मिर्च पावडर, जीरा पावडर, थोडासा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि याला आपल्याला आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले याला लागले पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे। आपले मसाले पूर्ण लागलेले आहेत, याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटभर। तोपर्यंत आता आपण मसाले भाजून घेऊया ग्रेव्हीसाठी। तर आपल्याला हा कांदा टाकायचा आहे यामध्ये आणि 1 मिनिटभर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटभर थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे। यामध्ये आपल्याला आता खडे मसाले टाकायचे आहेत, दालचिनी, वेलची, लवंग, काजू आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकलं म्हणजे आपलं टोमॅटो आणि कांदा पटकन हा शिजला जातो। मस्त असं मिठामुळे पटकन शिजतो। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि स्मूथ असं आपलं कांदा आणि टोमॅटो शिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पॅन मध्ये बटर टाकायचं आहे आणि थोडंसं तेलही टाकायचं आहे आणि हे थोडंसं आपलं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे। आता आपलं हे बटर हे मेल्ट झालेलं आहे। यामध्ये आपल्याला चिकनचे पीस टाकून घ्यायचे आहेत, एक एक करून सर्व पीस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व पीस आपले हे चिकनचे टाकून झालेले आहेत। यावर झाकण ठेवून आपल्याला ठेवायचं आहे। मध्ये मध्ये तुम्ही याला हलवा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। तोपर्यंत आपलं चिकन हे तुम्ही बघू शकता फ्राय झालेलं आहे, मस्त असं शिजलेलं आहे। आता याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर आणि थोडंसं तेलही टाकायचं आहे आणि यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला आणि याला असं हलवून आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि ही बनवलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे तेल पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता आपलं तेल हे मिक्स झालेलं आहे, 1-2 मिनिट लागतात। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया, लाल मिर्च पावडर, धने पावडर, चिकन मसाला आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सर्व मसाले हे आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले पाहिजे। तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे आणि आपले मसालेही एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट याला शिजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे चिकन फ्राय केलेलं टाकायचं आहे। हे आपण चिकन टाकून घेऊया आणि याला थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटभर ठेवायचं आहे। आपले 5 मिनिट झालेले आहे। झाकण खोलून बघूया। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे। आपलं बटर चिकन हॉटेल स्टाईल तयार आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखं असं बटर चिकन बनवू शकता। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।